सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता राजकुमारने मोनिकाला सांगितलेलं असतं की खंड्या मेला. तेव्हा मोनिका म्हणते, काय खंड्या मेला? पण कसा? खरोखर मेला की कोणी खोटं बोललंय? तेव्हा राजकुमार म्हणतो की 8 दिवसांपूर्वी सावंतचा मला फोन आला होता. त्याने सांगितलं की खंड्याची डेथ बॉडी सापडली, तो या जगामध्ये नाही आहे. तेव्हा मोनिका म्हणत असते, याचा अर्थ माझा संशय खरा होता. ती आपल्या मनामध्ये म्हणत असते, ज्या वेळेला भैरवीच्या इथे मी एका माणसाला बघितलं, तो माणूस खंड्याच होता. तिने त्या डॉक्टरला सांगून जे इंजेक्शन सारंगला दिलं ना, तेच खंड्याला दिलं असेल. खंड्याकडून सगळे सिक्रेट हे जाणून घेतले असतील आणि त्यानंतर तिने खंड्याला मारला असेल, खंड्याचा जीव गेला असेल. तेव्हा इथे राजकुमार म्हणतो, काय गं काय झालं? खंड्याचं नाव काढल्यानंतर तू का ढगात जातेस? ती म्हणते, मी कशाला विचार करू खंड्याचा? तू झाल्यापासून खंड्या मेला करतोयस. बरं जाऊन आता सारंगला भेट आणि तुझ्या आईला पण भेट. ती सारखी विचारत होती, राजकुमार कुठे आहे, राजकुमार कधी येणार आहे? तेव्हा तो म्हणतो, माझी आई जे विचारत होती ना, त्याला आठवण काढणं म्हणतात. तुझा आणि आठवणीचा, आपल्या माणसाचा काही संबंधच नाही, नाही का? तेव्हा राजकुमार निघून जातो. तेव्हा मोनिका म्हणते की खंड्याला मारण्याचं कारस्थान भैरवीचंच आहे. त्यामुळे मला आता अलर्ट राहावं लागणार आहे, भैरवीवरती लक्ष ठेवावं लागणार आहे. तेवढ्यातच राजकुमार सारंगला भेटायला आलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, कसा आमचा पेशंट? तेव्हा सावली म्हणते, राजकुमार दादा या ना, आत्ताच मी सारंगला औषध दिले, ते आराम करतायत. तेव्हा राजकुमार म्हणत असतो, सावली अगं काय ही माझ्या भावाची अवस्था झाली. सारंग उठणार आहे सारंग, भांड ना माझ्याबरोबर, भांड. तुला जेवढं भांडायचं आहे तेवढं भांड, पण मला तुझी ही अशी अवस्था बघवत नाही आहे रे. उठणार आहे सारंग, उठ. तेव्हा राजकुमार म्हणत असतो, सावली काय गं हे? काय घडलं गं हे सगळं? आता आईला काय उत्तर देऊ मी? सारंग तिचा लाडका मुलगा आहे आणि सारंगची अशी अवस्था झाली आहे. आईला कसं मी समजावणार आहे मला कळत नाही आहे. आणि सावली खरंच एवढं सगळं घडलं ह्या 8 वर्षांमध्ये, पण तरीसुद्धा मनामध्ये कुठलाही खटमळ न ठेवता सारंगसाठी तू इथे आलीस, त्याची इतकी काळजी करतेस, सेवा करतेस. खरंच तुझे किती आभार मानू मला कळत नाही आहे. तेव्हा सावली म्हणते, राजकुमार दादा झालं गेलं, आपण सगळेजण विसरून जाऊया. आणि आता सारंगची अवस्था अशी आहे की कुठलाही राग मनामध्ये न ठेवता मला तर यायचंच होतं. हे बघा, जेव्हा इथे सारंग शुद्धीवरती येतील त्यानंतर मी निघून जाईल. तेव्हा तो म्हणतो, सावली अगं आता तर तू आली आहेस ना, लगेच जाण्याच्या गोष्टी करू नकोस. तेव्हा जे काही घडलं त्यानंतरसुद्धा तू आलीस, त्यासाठी तुझे खूप आभार. तेव्हा सावली म्हणते, राजकुमार दादा जाऊ द्या, झालं गेलं सगळं आपण विसरून जाऊया. मी पण बघा जुन्या गोष्टी विसरून शेवटीला इथे आलेच ना. तेव्हा राजकुमारला आठवतं अमृताचं आणि त्याचं बाळ गेलं. त्यानंतर भैरवी म्हणते की हे सगळं सावलीने मुद्दामून केलं. त्यानंतर तिलोत्तमा म्हणते की हे सगळं सावली तुझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे माझं इथे नातवंड गेलं. त्यानंतर इथे खंड्याला सांगितलेलं असतं सावलीला मारायला आणि तिच्या बाळालासुद्धा. तेव्हा खंड्याने तिच्या बाळाला मारलं ही न्यूज समजलेली असते. तेव्हा राजकुमारला ते सगळं आठवतं. राजकुमार म्हणतो, सावली पण खरंच मला तुझी माफी मागायची आहे. तू मला मोठा भाऊ मानलं होतंस, पण जेव्हा तुला सगळ्यात जास्त माझी गरज होती तेव्हा मी तुझ्यासोबत नव्हतो ना. कुठे होतेच कुठे एवढी 8 वर्ष? संपूर्ण पुणं पिंजून काढलं पण कुठेही भेटली नाहीस, कुठे होतीस तू? तेव्हा ती म्हणते की आता मी आहे इथे, सारंग जोर शुद्धीवरती येत नाही तोपर्यंत मी इथेच आहे, आपण नंतर निवांत बोलू. तेव्हा राजकुमार म्हणतो, शेवटची भेटली होतीस तेव्हा तू सांगितलं होतंस की तू प्रेग्नेंट आहेस. तेव्हा सावली म्हणते, राजकुमार दादा जाऊ द्या, तो विषय आता नको. त्यानंतर इथे राजकुमार निघून जातो. सावली येत्याने म्हणते, अमृताताई तुम्हाला एक विचारू का? अमृता म्हणते, विचार ना, काय विचारायचं आहे? तेव्हा सावली म्हणते, मला एक गोष्ट कळत नाही आहे. ज्या वेळेला राजकुमार सरांचं एका मुलीबरोबर प्रकरण होतं आणि ती गोष्ट जेव्हा तिलोत्तमा मॅडमला कळली होती तेव्हा त्यांनी राजकुमार सरांना घरातून बाहेर काढलं होतं आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे त्या उभ्या राहिल्या होत्या. पण आता
एक व्यक्ती एवढी कशी काय बदलू शकते? मोनिका वहिनींना त्यांनी कसं काय घरामध्ये घेतलं? तेव्हा इथे अमृता म्हणते, खरं सांगू का सावली, खरं तर मोनिकालासुद्धा आईंनी आधी घरामध्ये घेतलं नव्हतं. मोनिकाचासुद्धा त्यांनी रागच केला होता. पण त्यावेळेला माझी अवस्था खूपच जास्त बिकट होती. मी आजारी होते. काय चालले आजूबाजूला मला काहीच कळत नव्हतं. आणि तेव्हा इथे राजकुमार मोनिकाला आणि शुभ्राला घेऊन आले. आता तुला तर माहिती आहे ना, नातवंड म्हणजे आईंचा वीक पॉईंट. त्याच्यामध्ये शुभ्रा एवढी गोंडस. तिला बघितल्यानंतर आईंना काही राहवलं नाही. शुभ्रासाठी त्यांनी मोनिकाला आणि राजकुमारला घरामध्ये घेतलं. तेव्हा इथे सावली म्हणते, आणि आपले बाबा कुठे आहेत? बाबा दिसत नाही. तेव्हा अमृता म्हणते, सावली खरं सांगू का, बाबांबद्दल काहीच मला माहिती नाही आहे. कारण मी आजारी असताना अचानकपणे बाबा गायब झाले. त्यांना सगळीकडे शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण बाबांचा कुठेही पत्ता लागला नाही. फक्त आईंना आशा आहे की ते एक ना एक दिवस नक्की परत येते. त्यानंतर इथे आता सावली आणि अमृता बोलत असतात. तेवढ्यातच बबलू येतो आणि म्हणतो, हा रिपोर्ट तिथे काय करत होता? हा रिपोर्ट किती महत्त्वाचा आहे माहिती आहे ना, पॉइझन आहे याच्यामध्ये. तेव्हा इथे अमृता म्हणते की मला आईंना नाश्ता द्यायचा आहे, पण त्यांच्यासाठी चहा पण करायचा आहे. तेव्हा बबलू म्हणतो, आपल्या सावली वहिनी आहेत ना, त्या करतील चहा. तुम्ही माझ्याबरोबर चला जरा, मला तुमच्याशी बोलायचं आहे, असं तो अमृताला म्हणतो. तेव्हा इथे अमृता म्हणते, बबलू काय बोलायचं आहे तुला? तेव्हा बबलू म्हणत असतो की अमृता वहिनी, अहो खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. सुशीला ताई आहेत ना, त्या गेल्या. सुशीला वहिनी म्हणाल्या की 2 दिवस आता मी इथे नाही आहे, माझं महत्त्वाचं काम आहे, मला जावं लागणार आहे. तेव्हा अमृता म्हणते, अरे देवा, आधीच इथे एवढे प्रॉब्लेम सुरू आहेत. त्या सावलीला प्रत्येक गोष्टीवरती संशय येतो आहे आणि आता सुशीला पण नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, काय करायचं मला कळत नाही आहे. आपण सगळं सावली वहिनीला खरं खरं सांगूया का? ती म्हणते, नाही, हे नाटक सारंगने सुरू केलं आहे ना, मग जोपर्यंत सारंग सांगत नाही तोपर्यंत आपण या नाटकाचा शेवट करायचा नाही. सारंग शुद्धीवरती येईल तेव्हा तोच या नाटकाचा दी एंड करेल. तोपर्यंत आपण आता सावलीला काहीतरी सांगून इथे आता सुशीलाला महत्त्वाचं काम आलं असं म्हणून तिथे आता कारण देऊया. त्यानंतर इथे भैरवी डॉक्टरांना फोन करत असते, पण डॉक्टर काही फोन उचलत नसतात. तेव्हा भैरवी म्हणते, मॅक आताच्या आता जा आणि त्या डॉक्टरांना पकडून माझ्यासमोर उभं कर. त्याच्या हॉस्पिटलला जा, घरी जा, पाहिजे तिथे शोध, पण त्या डॉक्टरला माझ्यासमोर उभं कर. तेव्हा राजकुमार येतो आणि म्हणतो, चल मॅक मागे हो, चल मागे हो, तिथं जाऊन उभा राहा. आणि तो म्हणतो, भैरवी हे सगळं काय भैरवी? तेव्हा ती म्हणते, काय झालं राजकुमार, कुठे गेला होतास तू? इतके दिवस गायब झालास आणि आता असा प्रकट झालास, हे काय झाली वागण्याची पद्धत? तेव्हा तो म्हणतो, भैरवी आधी तू मला सांग, एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का लपून ठेवलीस? ती म्हणते, कुठली गोष्ट? खंड्या मेला हे तू मला का नाही सांगितलंस? तेवढ्यातच इथे सावली तिलोत्तमासाठी नाश्ता घेऊन आलेली असते. ती म्हणते, हे घ्या आई, तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आले. तिलोत्तमा मॅडम, मला माहिती आहे मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आले, हे तुम्हाला आवडलेलं नाही आहे, पण मोनिका ताई इथे नाही आहेत, अमृताताईंना काम आहे आणि सुशीलाताई कुठे आहेत मला माहिती नाही, त्यासाठी मी नाश्ता घेऊन आले. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, अरे बापरे, एवढं मोठं स्पष्टीकरण? त्यापेक्षा माझ्यासाठी नाश्ता नसता आणलास ना तरीसुद्धा चाललं असतं. काही गरज नव्हती माझ्यासाठी नाश्ता आणायची. बरं आता आणलंच आहेस तर ठेव तिथे, ठेव तिथे, मी आले असते खाली. तेव्हा सावली तिथे नाश्ता ठेवते आणि आता चंद्रकांतचा फोटो बघते. तेव्हा ती चंद्रकांतच्या फोटोकडे एकटक बघतच राहते. त्यानंतर राजकुमार म्हणत असतो की का नाही सांगितलंस मला भैरवी? खंड्या या जगात नाही आहे हे तू मला सांगायला हवं होतंस ना. एक जबाबदारी दिली होती तुम्हाला दोघांना की खंड्यावरती लक्ष ठेवा, तो शुद्धीवरती आल्यानंतर तो काय बोलतोय हे ऐका आणि मला सांगा. ते सुद्धा जमलं नाही आहे का तुम्हाला? ती म्हणते, हो नाही जमलं, तो शुद्धीवरती नाही आला, तो कोमात होता आणि कोमातूनच तो मेला. नाही कळलं आम्हाला सत्य. आणि हे बघ राजकुमार, मला माहिती आहे तुला राग आला आहे, तुला त्या खंड्याकडून महत्त्वाची माहिती हवी होती, पण आता ती माहिती तुला माहिती आहे. सावलीचा मुलगा अबीर आहे आणि तो जिवंत आहे, त्यामुळे आता अबीर हा सावलीचा मुलगा आहे, हे सत्य आहे, हे तू मान आणि आता हे सत्य तू स्वीकार. त्याने आम्हाला काही सांगितलेलं नाही आहे आणि मग काही सांगितलेलंच नाही आहे तर तुला काय सांगणार? तेव्हा भैरवीला आठवतं त्या खंड्याने सांगितलेलं असतं की सावलीचा मुलगा
नाही आहे, सावलीची मुलगी आहे आणि ती आहे ओवी, जी सारंगची मुलगी आहे. त्यामुळे इथे हे सत्य आता भैरवी राजकुमारपासून लपवते आणि ती म्हणते की अबीर मुलगा आहे सावलीचा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत मी सांगत नाही ना तोपर्यंत तू अबीरला हातसुद्धा लावायचा नाही आहेस, असं प्रॉमिस केलेस तुम्हाला. काहीही झालं तरीसुद्धा तू अबीरला काही करायचं नाही. तेव्हा तो म्हणत असतो, पण जी गोष्ट मला बाहेरून कळते ती गोष्ट मला तुमच्या दोघांकडून का नाही कळली भैरवी? तेव्हा भैरवी म्हणते, हे बघ राजकुमार, ती गोष्ट तुला आम्ही सांगितली नाही कारण तेवढी ती महत्त्वाची वाटली नाही. तू का नाही फोन केलास रे? कुठे गेला होतास तिथून तू का नाही फोन केलास? आम्ही किती वाट बघत होतो तुझी. तेव्हा तो म्हणतो, अरे मग तुमच्याकडे फोन नाही आहे का? तुम्ही मला फोन करायचा आणि विचारायचं, बाबा रे कुठे आहेस म्हणून. तुम्ही का नाही फोन केलात मला? तेव्हा इथे राजकुमार म्हणतो, भैरवी तू माझ्यापासून काही लपवत नाही आहेस ना? म्हणजे खरोखर खंडशुद्धीवरती आला, त्याने तुला काहीतरी महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे आणि ती तू माझ्यापासून लपवतेस, असं तर तू काही करत नाही आहेस ना? तेव्हा भैरवी म्हणते, राजकुमार असं अजिबात नाही आहे. तेव्हा इथे राजकुमार तिला पटकन विचारतो की भैरवी, सारंगचा अपघात कसा काय झाला गं? सारंगच्या अपघाताच्या मागे तू तर नाही आहेस ना? असं विचारल्यानंतर भैरवी पूर्णपणे आता टेन्शनमध्ये आलेली असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये अचानकपणे इथे मध्यरात्री सारंगची तब्येत बिघडलेली असते. सारंगला श्वास घ्यायला त्रास होत असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ओवी, अबीर, सावली सगळेजण पॅनिक झालेले असतात. तिलोत्तमा डॉक्टरांना फोन करते आणि बोलावून घेते कारण सारंगची अवस्था फारच बिकट झालेली असते. बबलूसुद्धा टेन्शनमध्ये असतो आणि त्यावेळेला प्रेक्षकांनो, इथे आता सावलीने सारंगला बरं करण्यासाठी, त्याला शुद्धीवरती आणण्यासाठी छान असं विठुरायाचं गाणं गायलेलं असतं आणि ओवीने तिला मदत केलेली असते. सावली आणि ओवी दोघीजणी मिळून विठुरायाचं गाणं गाताच सारंग इथे आता खूपच जास्त शांत झालेला असतो आणि तो शुद्धीवरती सुद्धा येतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, तिलोत्तमा डॉक्टर या सगळ्यांना प्रचंड या गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं असतं आणि सारंग शुद्धीवरती आल्यामुळे आनंद देखील झालेला असतो.